हॅलो बच्चो, तर तुमचं स्वागत आहे डॉक्टर गॅलेक्सी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजपासून आपल्याला काय सुरू करायचे बाळांनो, ऑस्टिओलॉजी आहे का नाही. ऑस्टिओलॉजीचं आपण पहिल्यांदा आज बेसिक बघणार आहे, म्हणजे बोन ऑस्टिओलॉजीचं बेसिक युनिट बोन. तर त्या बोनचं क्लासिफिकेशन, नेमकं बोन म्हणजे काय, आपण सर्व आजच्या लेक्चरमध्ये पाहूयात. तर चला, तुम्ही सर्व रेडी आहेत अशी आशा करून आजच्या लेक्चरला मी सुरुवात करतो. तर आता बघा, बोन बोन म्हणजे काय, तर इट इज हार्ड फॉर्म ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू फॉर्मिंग स्केलेटल. समजून घ्या आता काय, ही एक आपल्या बॉडीमध्ये बघा टिश्यूचे प्रकार आहेत. ओके, तर त्या कनेक्टिव्ह टिश्यूचा हार्ड फॉर्म आहे. लक्षात ठेवा, बोन हा कनेक्टिव्ह टिश्यूचा हार्ड फॉर्म आहे आणि काय करतो, तो स्केलेटल फॉर्म करतो. आपल्या बॉडीचं मेन फ्रेमवर्क जे आहे ते स्केलेटल, ते आपले बोन फॉर्म करतो. ओके, एवढं क्लिअर. आणि बघा इथे एक मी इम्पॉर्टंट नोट म्हणून लिहिली, बघा तुम्हाला समजूनच जाईल. बोन कन्स्टिट्यूट फ्रेमवर्क ऑफ बॉडी, म्हणजे आपल्या बॉडीचं फ्रेमवर्क हे बोन आहे. जसं बांधकाम करताना घराचं फ्रेमवर्क हे त्याचे पिलर असतात, त्याच्या विटा असतात, ब्रिक्स असतात, तसं आपल्या बॉडीचं फ्रेमवर्क आहे ते आपले बोन्स आहेत नाही. तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके, तर आता तो काय करतो, ह्यूज शेप्स, आपल्या बॉडीला शेप म्हणजे एक आकार देतो आहे का नाही. बघा आपल्या बॉडीमध्ये बिल्डिंगला जर पिलरच नसतील बाळांनो, तर त्याच्यामध्ये जे मटेरियल आहे ते बघा कसं पडेल, एकदम असं लुळं पडून जाईल. म्हणजे थोड्याच दिवसामध्ये ते म्हणजे पडून जाईल ते, आहे का नाही. मग आपल्या बॉडीमध्ये जे काय पूर्ण धातू वगैरे आहेत, मटेरियल वगैरे आहेत, ते व्यवस्थित आपल्या बॉडीमध्ये अरेंज करण्याचं काम हे आपले बोन करत असतात. ओके, एवढं झालं बोनचं आता आपलं इंट्रोडक्शन. तर आपल्या बॉडीमध्ये मित्रांनो बघा टोटल 206 बोन आहेत. एमसीक्यू साठी लक्षात ठेवा, हा कंपल्सरी बाळांना एमसीक्यू विचारलाच जातो एक्झामला बरं का. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही. आणि आता नंतर बोन आपण आता क्लासिफिकेशन बघूया थोडक्यामध्ये. तर आता अकॉर्डिंग टू पोझिशन, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये बोन कोणते कुठं आहेत त्याच्यानुसार क्लासिफिकेशन. आता त्याच्यानुसार कोणतं, दोन क्लासिफिकेशन, एक आहे अपेंडिक्युलर स्केलेटल आणि दुसरं आहे ॲक्झियल स्केलेटल. ॲक्झियल स्केलेटल म्हणजे आपल्या बॉडीचा जो आपल्या असे बोन की त्या बॉडीच्या आपल्या ऍक्सिस मध्ये आहेत. ओके, किंवा ऍक्सिस फॉर्म करतात. तर ऍक्झियल बोन मध्ये पहिल्यांदा आहे स्कल, दुसऱ्यांदा आहे बोन ऑफ थोरॅक्स आणि तिसऱ्यांदा आहे व्हर्टेब्रल कॉलम. हे तीन कॅटेगरी ऍक्झियल स्केलेटल मध्ये, त्याला लक्षात ठेवा. ओके, नंतर अपेंडिक्युलर स्केलेटल. अपेंडिक्युलर स्केलेटल मध्ये कसं दोन आहेत कॅटेगरी, तर अप्पर लिम आणि दुसरं लोअर लिम, आहे का नाही. हा अप्पर लिम 1 आहे आणि हा लोअर लिम 2 आहेत. ह्याच्यामध्ये बघा आता तुम्हाला दिसते स्क्रीनवर, पट 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 वाचून घ्या. बघा पहिले अप्पर लिम मध्ये काय येणार, क्लॅविकल. चला, क्लॅविकल किती असणार, 2, राईट आणि लेफ्ट. नंतर स्कॅपुला किती असणार, 2, राईट आणि लेफ्ट. नंतर ह्युमरस किती, राईट लेफ्ट 2, रेडियस 2, अल्ना 2. नंतर कार्पेल 8, मेटाकार्पल्स 5 आणि फॅलेंजेस 14. नंतर लोअर लिम मध्ये हिपबोन, फिमर, टिबिया, फिब्युला, पटेला, टार्सल 7, मेटाटार्सल 5 आणि फॅलेंजेस 14. ह्याच्यामध्ये बघा डिफरन्स 8, 5, 14, ह्याच्यात 7, 5, 14. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. अप्पर लिम मधले कार्पल, मेटाकार्पल, फॅलेंजेस किती होते आणि लोअर लिमचे टार्सल, मेटाटार्सल आणि फॅलेंजेस किती होते. ओके, एवढं क्लिअर. आता नेक्स्ट क्लासिफिकेशन पाहूयात अकॉर्डिंग टू साईज. आता त्याच्या साईज नुसार काय बाबा, तर साईज नुसार बघा लॉंग बोन आहे, फिमर, ह्युमरस आहे. आता जस्ट ना बघा तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा. ओके, एक क्लासिफिकेशन, जनरल क्लासिफिकेशन लक्षात ठेवायचे. आपल्याला पुढे मी तुम्हाला बोन शिकवता तर ते समजून जाईल, पुन्हा खूप सोपं वाटेल. नंतर शॉर्ट बोन मध्ये टार्सल, मेटाटार्सल्स आहेत. फ्लॅट बोन मध्ये स्कॅपुला, स्टर्नम आहे. नंतर सेस्मॉइड बोन हा पटेला आहे. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे एमसीक्यू साठी. सेस्मॉइड बोन हा पटेला आहे. नंतर इरेग्युलर बोन मध्ये व्हर्टिब्रे आहे. न्यूमॅटिक म्हणजे असे बोन की त्याच्यामध्ये काय भरलेला आहे, इयर फील्ड कॅव्हिटी, असा हा आपला मॅक्झिला बोन आहे. हे समजले बाळांनो. ओके, चला आता पुढे जाऊ.
अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर, म्हणजे स्ट्रक्चरनुसार बोनचे कोणकोणते टाईप आहेत, तर स्ट्रक्चरनुसार बोनचे बघा 3 टाईप आहेत बाळांनो. एक तर आहे कॉम्पॅक्ट बोन, दुसरा आहे स्पॉन्जी बोन आणि तिसरा आहे डिप्लॉइक बोन. ओके, तर डिप्लॉइक बोन हे आपले क्रॅनियल बोन्स असतात, MCQ साठी लक्षात ठेवा. ओके, नंतर आता अकॉर्डिंग टू डेव्हलपमेंट, म्हणजे बोनची डेव्हलपमेंट कशी झाली त्याच्यानुसार 2 टाईप, एक तर मेम्ब्रेनस आणि दुसरं कार्टिल्याजिनस. मेम्ब्रेनस मध्ये स्कल बोन असतात आणि कार्टिल्याजिनस मध्ये लॉंग बोन्स असतात. तर बाळांनो, आज हे आपण बोनचं जस्ट इंट्रोडक्शन, ऑस्टिओलॉजीला मेन सुरुवात करता त्याचं इंट्रोडक्शन, बोन म्हणजे काय आणि बोनचं क्लासिफिकेशन पाहिलं. आता उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला बोनचं स्ट्रक्चर सांगेल, नंतरचं ते एक लेक्चर होईल आणि त्याच्यानंतरचं लेक्चर आपण बोनचं हे पाहूत मित्रांनो, त्याच्या पुढचा पार्ट पाहूत. आजच्या लेक्चरमध्ये एवढा पार्ट तुम्हाला आय थिंक समजला असावा अशी मी आशा करतो. आणि आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही हे सर्व गोष्टी लर्न करून ठेवा. हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या डॉक्टर गॅलेक्सीला, आणि होईल तेवढं आपल्या मित्रांना पण शेअर करा. थांबूयात. गुड डे.